सर जैन सर. जय जय सर. सर शेतकऱ्याचं जर पीक विमा जे मंजूर झालेला आहे 3 वर्षाचा एकंदरीत 2022, 23 आणि 24चा मंजूर झालेला पीक विमा आहे. तर बरेच मेसेज येत आहेत आणि बरेच शेतकऱ्याच्या कमेंट पण येत आहेत की मंजूर झाला का नाही झाला. याच्याबद्दल आम्हाला सर्व डिटेल माहिती आम्हाला सांगा आणि केंद्रीय मंत्री यांनी मंजूर केलाय का नाही केला याची सर्व डिटेल आम्हाला माहिती सर सांगा आम्हाला. सर्वप्रथम आपण ही फोनद्वारे का होईना बातमी आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल आपले आभार. आणि महत्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांसाठी मागच्या 3 वर्षामध्ये शेतकऱ्यांनी जो जीवाचा आटापिटा केला, शासनाचे दरवाजे ठोठावले, पण 3 वर्षापर्यंत त्यांना एकही रुपयाचा पीक विमा किंवा मोबदला मिळालेला नाहीये. ओके. आणि त्यात सध्याच्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांसाठी दिलासाची बातमी, आनंदाची बातमी आहे. त्यांना तुम्ही कळू शकता सरळ सरळ तुमच्या प्रत्येक जे तुम्ही वाट पाहत होता त्याचा शेवट झालेला आहे. आणि त्यानुसारच आपल्यासाठी आपल्या केंद्राचे कृषी मंत्री श्री शिवराजसिंह चौहान साहेब यांनी पीक विमा भरपाईसाठी आपल्याला 3200 कोटी सद्यस्थितीमध्ये वितरित केलेले आहेत. आपण समजून घ्या. पुन्हा एकदा मी आपल्याला सांगू इच्छितो, सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात आपले केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 3200 कोटी सद्यस्थितीमध्ये वितरित केलेले आहेत. राहिले जे काही शेतकऱ्यांपर्यंत यातील पैसे पोहोचणार नाहीये, आपण त्यांना समजून सांगू शकता. ओके. जे काही उर्वरित शेतकरी राहतील ओके. त्यांच्या खात्यावर यातील पैसे नाही पडणार. त्या शेतकऱ्यांना देखील अडचण येणार नाहीये. उर्वरित जे काही शेतकरी आहेत त्यांच्यासाठी पुन्हा 8000 कोटी रुपये लवकरच वितरित करण्यात येणार आहेत. ओके. ओके. आपल्या केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिलेली माहिती आहे. आपण कोणत्याही गोष्टीचा मनामध्ये शंका किंवा आढावा ठेवू नये. फक्त थोडा धीर धरा. ओके. म्हणजे जे शेतकरी 3 वर्ष झालं जे प्रतीक्षा करत होते तर त्यांचा उर्वरित रक्कम जे थकीत शेतकरी पीक विम्यापासून वंचित होते त्यांची सर्व काही भरपाई त्यांना केंद्र शासनाने मंजूर केलेली आहे सर. मंजूर केलेली आहे. फक्त वेळ आहे थोडासा. काही वितरित सुद्धा केलेली आहे आपल्याला सांगितल्याप्रमाणे. ओके. ओके. हा सर. आपल्याला मी 3200 कोटीचा जो काही मोबदला आहे तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे वितरित झालेला चालू आहे समजा. ओके. ओके. म्हणजे पहिला टप्पा 3000 कोटीचा आहे का सर? 3200 कोटीचा आहे. ओके. ओके. म्हणजे दुसरा म्हणजे पहिला टप्पा आहे ते 3000 कोटीचा जे 15 दिवसामध्ये वितरित करणार आहे. 15 दिवसामध्ये वितरित होणार आहे. आणि दुसरा टप्पा 15 दिवसाच्या नंतर म्हणजे जे शेतकरी उर्वरित जे राहिलेले आहे ते 15 दिवसाच्या नंतर ते टप्पा सुरू होणार आहे का सर? तर उर्वरित टप्प्यामध्ये 8000 कोटी लवकरच वितरित करण्यात येणार आहे. ओके. त्यात काही तुम्हाला अडचण येणार नाही. फक्त वेळ लागेल, जीव धरावा लागेल. ओके. म्हणजे बरेच शेतकरी म्हणत आहे की बा आम्हाला रक्कम आलेली आहे, पण बाजूचे जे शेतकरी शेजारी म्हणत आहे की आम्हाला कुठल्याही प्रकारचा रक्कम आलेली नाही. त्याचं नेमकं कारण काय असेल? त्याचं डीबीटीच्या माध्यमातूनच पैसे येणार आहेत का सर ते? पुरेपूर डीबीटीच्या माध्यमातून पैसे येणार आहेत. आतमध्ये कोणत्याही प्रकारचा दलाल किंवा खाणारे व्यक्ती नाहीये. म्हणजे जे तुम्ही जे डॉक्युमेंट जे पीक विम्याला दिलेले आहेत त्याच्या ज्या खात्यावर त्याची रक्कम थेट जमा होणार आहे का सर? एक लक्षात घ्या, तुमचे खात्याची पडताळणी जवळपास फक्त तुम्ही जे पीक विमा भरण्यासाठी कागदपत्र दिलेत का त्याच बाबतीत नसून आपण त्या अगोदर देखील आपले कागदपत्र आमच्याकडे जमा केलेले आहेत. ओके. दोन्ही प्रकारच्या खात्याची पडताळणी करून आपल्या खात्याला ज्या ठिकाणी डीबीटी माध्यम लागू होईल त्या खात्यामध्ये आपले पैसे लगोलग पडणार आहेत. काही काळजी करण्याची गरज नाहीये. ओके. म्हणजे ते सरकारने घोषणा केलेली आहे 2022 पासून जे थकीत पीक विमा आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्याला जमा होणार आहे सर ते 2022 पासूनचा. हो सर. जे म्हणजे ज्यांनी क्लेम वगैरे केलेला आहे थेट त्याच्या बँकेत जमा त्याची रक्कम होणार आहे. म्हणजे सर्व शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी म्हणायला लागेल सर आपल्याला.
जानेवारी 2025 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने आपल्या पंतप्रधान पीक विमा योजना तथा पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजनेचे नियोजन केलेले आहे. ओके मंजुरी दिलेली आहे. ओके ओके. त्यानुसार केंद्र सरकारने 69,515.71 कोटी रुपयाची तरतूद सुद्धा या ठिकाणी निश्चित केलेली आहे. ओके. त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारचा विचार न करता लागलीच 2022 पासूनचा जो थकीत राहिलेला तुमचा पीक विमा आहे तो सुद्धा शेतकऱ्यांना वाटप होणार आहे. थोडासा अवधी आहे, आपण काळजी करू नये. ओके ओके सर, दिल्याबद्दल माहिती सर धन्यवाद. पुढील माहितीसाठी मी तुम्हाला नंतर संपर्क करेल. धन्यवाद सर. हो चालतं सर. धन्यवाद.